आंबे ना पाण्यामध्ये टाकून दिले होते. आता हे आंबे काढून घ्यायचे मला. इकडे आहे ना रुमाल टाकला आहे मी खाली. आता या रुमालवर छान आंबे काढून घेते, म्हणजे लवकर आंबे आपले कोरडे होऊन जातात. कसं आहे, आंबे कापताना ना, म्हणजे आंबे फोडताना त्याच्यामध्ये ना असं ओलं नसले पाहिजे. त्याच्यामुळे आंबे स्वच्छ धुवून आणि कोरडे करून घ्यायचे आधी. आता सकाळपासून हे आंबे पाण्यात टाकले होते, म्हणजे ते आंबे उतरायला 2-1 दिवस झाले ना, त्याच्यामुळं ते पिकले नाही पाहिजे, त्याच्यामुळं ते पाण्यात टाकून ठेवले होते. आणि आता बघा आंबा किती स्वच्छ निघतोय, सगळे चिकाचे डाग निघून जाते. आणि हा आंबा आहे ना खायला एवढा आंबट आहे, म्हणजे आंबा तर कच्चा आंबा तर अजिबात खाऊ शकत नाही. आता पाहू आता लोणचं कसं होतं काय माहिती याचं. याय ना आपल्या शेतामधल्याच मोहऱ्या होत्या आणि शोपायना दुकानामधून आणल्या होत्या. लगेच त्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या. आम्ही काही मोहरीची डाळ विकत आणत बसत नाही, कारण आपल्या घरच्या शेतामधल्या मोहऱ्या असल्यावरती बाहेर दुकानातून कशाला डाळ आणायची. मग इकडे आहे ना ताईचे तोपर्यंत आंबे पण फोडून झाले होते. मग काय आंब्यामध्ये लगेच मी शोपा, मोहऱ्या, मेथ्या आणि हळद, मीठ, तिखट सगळं टाकून घेतलं. व्यवस्थित टाकून आणि सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हा लोणचं बनवताना ना स्वच्छताची अगदी काळजी घेणं पडते, नाहीतर आहे ना ते लोणचं लगेच खराब होऊन जातं. त्याच्यामुळे आहे ना आता मी रात्रभर हे लोणचं आहे ना टोपल्यामध्येच ठेवणार होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बरणीमध्ये भरणार होते.